मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा चर्चेला जाणार आहे तो म्हणजे मुंडेंचा राजीनामा होणार का। कारण अगदी काही वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर राजीनाम्यासाठी आता दबाव वाढत चाललाय। या बैठकीपूर्वी धनंजय मुंडेंनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतली, तर केवळ अंजली दमानिया यांनी आरोप केले असं नाही। त्यानंतर लगेच मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली। त्यांनी सुद्धा या विषयावर प्रतिक्रिया दिलेली आहे। शेतकऱ्यांचं लुबाडलं असं जरांगे पाटील सुद्धा म्हणालेत। तर संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत काही आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा आता होणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या विषयावर बोलूया। सुशांत, खरं तर मगाशी आपण ज्या टायमिंग विषयी बोललो, दमानियांची पत्रकार परिषद होते, त्यानंतर लगेच काही प्रतिक्रिया समोर येतात। मनोज जरांगे पाटील असतील, संदीप क्षीरसागर असतील, याच्यामध्ये काय होतं तर धनंजय मुंडे जाऊन अजित पवारांना भेटतात, पक्षाच्या अध्यक्षांना भेटतात आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। काय नेमकं वातावरण बैठकीच्या आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळतंय, कारण ग्राउंडवर वातावरण लक्षात येत असतं नेमकं काय घडणार आहे? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मात्र या बैठकीआधी धनंजय मुंडे यांच्यावर खरं तर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केलेले आहेत। ते धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि थेट ते उपमुख्यमंत्र्यांसोबतच वरती कॅबिनेट बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत। आता आज आपण जर बघितलं असेल तर अंजली दमानिया यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेत भ्रष्टाचाराचे, त्यानंतर आता मंत्रिमंडळ बैठकीत यावर काही चर्चा होते का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे प्रमुख राष्ट्रवादीच्या अजित पवार नेमका काय निर्णय घेणार, कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरं तर घेण्याचा अधिकार जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे। मात्र पक्षाचे प्रमुख त्यांच्या अजित पवार हे काय निर्णय कळवत आहेत मुख्यमंत्र्यांना ते बघावं लागेल, कारण ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत, आज तर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार आहेत हे बघावं लागेल। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। धनंजय मुंडे यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सविस्तर बोलणं जे आहे ते टाळलेलं आहे आणि ते अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले। अर्थातच विक्रांत, आपण बघितलं असेल तर ज्या पद्धतीने सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडाला अटक करण्यात आली, त्यानंतर तेव्हापासून खरं तर धनंजय मुंडेंवर विविध आरोप जे आहेत ते होत आहेत। आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे, त्यामुळे सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे बघावं लागेल। विक्रांत, खरं सुशांत, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय आता सरकार, मुख्यमंत्री आणि अजित पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। या सगळ्याकडे तुमचं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।